निलेश शेठ, उपसरपंच म्हणून आपण 5 वर्ष सत्तेत सहभागी होता. आज परिसर म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान विकास झाला नाही म्हणून आरोप केला जातोय. काय सांगाल तुम्ही? म्हणणारी लोक असतातच गावामध्ये, कारण गाव हा गाडा चालत असताना विरोधकही असतात, आपले असतात, काही लोक तटस्थही असतात. विकास झाला नाही म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की विकास जर झाला नाही तर राजा भाऊचं पॅनेल एक हाती सत्ता 17.5 वर्ष का आलं. विकास झालाय किंवा विकासांची त्यांची विजन लोकांना पटली असेल म्हणूनच गावाने त्यांना सत्तेवरती बसवलं आणि गावच्या पदावरती ते सरपंच म्हणून पण 2.5 वर्ष राजा भाऊंनी काम केलं. मग विकास झाला नाही म्हणणाऱ्यांनी कसं म्हणावं का विकास झाला नाही? विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास गावचा किती केला तर कामं ही संपत नाही, कामं करावंच लागणार आहे. लोकसंख्या वाढती तशा गरजा वाढतायत, तशा लोकांच्या अपेक्षा वाढतायत. त्या पूर्ण करण्याचं काम लोक हे नेते सगळे करतच असतात ना. मग हे राजा भाऊंकडे सत्ता त्या कारणानेच आली ना. जर विकास झालाय म्हणूनच राजा भाऊंकडे सत्ता होती 17.5 वर्ष. पण आता ही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही 5 वर्ष सत्तेत आहात. मग कोणत्या वेळेस विकास झाला आणि कोणत्या वेळेस विकास झाला नाही, मग हा आरोप का? आता बघा पाठीमागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे जात असताना राजा भाऊंनी बरेचसे वचननामे दिले होते. डुक्कर मुक्त असेल, कचऱ्याची व्यवस्थापन असेल, रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल किंवा घंटागाडी वगैरे, तर ते बरेचसे प्रश्न राजा भाऊंनी सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा गाव डुक्कर मुक्त केलं. आणि डुक्कर मुक्त केलं हे तुम्हाला पण माहिती आहे, पत्रकार साहेब, तुम्ही ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला दिसतंय की गावामध्ये डुक्कर नाही. ज्यावेळेस पहिली डुकरं होती त्यावेळेस डुकरांचा हैदोस होता गावामध्ये. कोणावरती धावून जाणे किंवा दुर्गंधी करणे, त्याच्यामुळे रोगराई तयार होणे. पहिला निर्णय राजा भाऊंनी तो घेतला आणि डुक्कर मुक्ती केली. त्याच्यानंतर राहिला कचऱ्याचा विषय. तर कचऱ्याचा प्रश्न राजा भाऊंनी एका विशिष्ट जागा टाक्यामध्ये तयार केली आणि त्या जागेमध्ये कचरा डम्पिंग व्हायला लागला. म्हणजे कचरा जो इतरत्र पडत होता तो आता ते एका जागेवरच जाऊन पडतो. हे पण कौतुक राजा भाऊंचं लोकांनी केलं पाहिजे. राजा भाऊंच्या काळात जर तो कचरा तिथे पडत होता, मग आता जर गावात तुम्ही कोणत्याही गल्लीतून फिरा कचरा जागोजागी दिसतोय. तुम्ही तर सत्तेत होता, 1-2 महिन्यापासून प्रशासन आहे. प्रशासकच्या काळात जर कचरा राहिला असेल तर 2 महिन्याचा कचरा वाटत नाही, तो कमीत कमी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असा कचरा दिसतोय. मग तुम्ही त्या कोणत्या नजरेने पाहताय? एकदम छान प्रश्न आहे, बरोबर आहे. कारण घंटागाडी आज 5 ते 6 महिने झाली बंद झाली. मी उपसरपंच या नात्याने तिथे कार्य करतच होतो. पण सरपंच म्हणून सरपंचांची ती जबाबदारी होती ना. घंटागाडी जर बिघडली तर घंटागाडी दुरुस्त करणे आणि आपल्या गावातील जे लोक आहेत त्यांच्या अडचणी दूर करणे हे काम सरपंचाचं आहे, उपसरपंचाचं आहे. पण सहीचा अधिकार ज्यांच्याकडे त्यांनी तो निर्णय घेऊन ती जे काही खर्च येत असेल त्यांचं बिल अदा करणे किंवा त्या लोकांना विश्वासात घेऊन ती गाडी लवकरात लवकर रिपेअर करणं ही सरपंचाची प्राथमिक भूमिका होती आणि ती त्यांनी निभवायला पाहिजे होती. ते तिथं कमी पडले. कारण घंटागाडी 6 महिने बंद झाली, 3 महिने तर प्रशासकालाही ते जमलं नाही. प्रशासकालाही तो गाडीचा रिपेअर, जी गाडी रिपेअरिंगला होती तिचा खर्च झाला नाही, म्हणून घंटागाडी आज 6 महिने तिथे. मग ही जबाबदारी सरपंच या नात्याने त्यांनी ती स्वीकारली पाहिजे ना. जर कचरा हा इकडं तिकडं आता 6 महिन्यामध्ये गावामध्ये पूर्ण दुर्गंधी झाली, सगळीकडे कचरा पडलेला आहे, ती जबाबदारी त्यांनी ती स्वीकारायला पाहिजे होती आणि ती घंटागाडी लवकरात लवकर रिपेअर करायला पाहिजे होती. मी उपसरपंच या नात्याने आमचा नेहमी तत्ववाद चालायचा आणि या विषयावरती आमची ग्रामसेवकांबरोबर बऱ्याच वेळा चर्चा झाली. पण त्याच्यातून काही चर्चा आणि ती निकाल काही लागला नाही. शेवट आम्ही पदावरतून पदोन्नती आमची पूर्ण झाली, पद आमचं संपलं. त्याच्यानंतर 29 जूनला त्याच्यानंतर ते काम व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. आम्हाला मध्यंतरीच्या काळात पाणी प्रश्नही खूप गाजला. म्हणजे ग्रामस्थांना, बऱ्याच प्रभागातल्या ग्रामस्थांना पाणी मिळत नव्हतं, पण त्याकडेही गांभीर्याने पाहिलं नाही. काय झालं ना, प्रादेशिकच्या पाण्याच्या याचा पाईपलाईनचा मध्यंतरी बरेच वेळा प्रॉब्लेम झाला होता. पाईपलाईन फुटणे किंवा लाईटीचा प्रॉब्लेम होणे किंवा तिकडे त्यांच्या विद्युत उपकरणं त्यांचा प्रॉब्लेम व्हायचा. त्यावेळेस अडचणी बऱ्याचशा तयार झाल्या होत्या, पण आम्ही आमच्या पद्धतीने बऱ्यापैकी तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता आणि लोकांना कसं पाणी भेटेल याच्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत होतो. राजा भाऊंच्या म्हणजे तुम्ही तर सत्तेत होते, म्हणजे ग्रामपंचायतच्या पदावर असताना काही कालावधीत विकास झाला नाही. आता परत तुम्ही निवडणुकीला परत सामोरे जात आहे. आता विकास झाला नाही, मग कोणत्या कार्यकाळात झाला नाही? आता मी तर सांगितलं डुक्कर मुक्त, घंटागाडीचा प्रश्न असेल तो आम्ही मार्गी लावला. मग कोणत्या कार्यकाळात झाला नाही हे लोकांना कळतंय ना. मग लोक मतदान राजा सुज्ञ आहे, मतदार राजा व्यवस्थित 5 तारखेला मतदान करून त्याचं उत्तर नक्कीच देणार आहे.
गावातले रस्त्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जागच्या जाग्यावर असताना तुम्ही परत निवडणुकीला सामोरे जाताय. काय सांगाल, कोणत्या नजरेने पाहताय? बरोबर आहे. आम्ही नाही सगळेच जण निवडणूक प्रक्रियेला सामोरे जातात. ज्याचे त्याच्याकडे विजन आहे. आमच्याकडे विजन आहे. ग्रामपंचायत सत्ता जर आली आपल्याकडे, इथून पाठीमागे 17.5 वर्ष होती, पण आता परत नव्याने सत्ता आली. जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं विजू घोडके सारखा, विजू घोडके यांच्या मिसेस सरपंच आहे, म्हणजे विजू घोडके स्वतः जातीने लक्ष देणार. सरपंच त्यांच्या मिसेस जर झाल्या तर जिथं जिथं अडचण होईल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आम्ही आमदार आहे, खासदार आहे किंवा जिल्हा परिषद सदस्य आहे यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही ते प्रश्न मार्गीच लावणार आहे. रोडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आम्ही आता टाक्यांचं वगैरे जे नियोजन चालू आहे, टाक्या प्रादेशिकच्या बांधायच्या, त्याच्याद्वारे आम्ही पाण्याचे जो तुटवडा होतोय तो पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना जबाबदारीने सांगतो की नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी आम्ही लावणार आहोत. निलेशजी, तुम्ही सत्तेत होता. सत्तेत असताना विकासाचा गाडा जो ज्या पद्धतीने स्पीडनी जायला हवा होता त्या स्पीडनी गेला नाही. तुम्ही कोणत्या नजरेने पाहताय त्याकडे? 2.5 वर्ष राजाभाऊ सरपंच होते. सत्ता आल्यानंतर 2.5 वर्ष राजाभाऊ सरपंच राहिले. त्याच्यानंतर राजाभाऊंचं देहावसान झालं किंवा राजाभाऊ आपल्यामध्ये आता आहेतही नाही. त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये राजाभाऊंनी भरपूर कामं केली हे लोकांनाही माहिती. पण राजाभाऊ गेल्यानंतर जो सत्तेचा गैरवापर झाला, पैशाचा गैरवापर झाला, आमदार इथे येऊन बसले, सत्ता त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आमदारांनी, आमच्यातली काही माणसं फोडली किंवा आमच्यातली काही माणसं त्याच्याबरोबर गेली असतील, तर त्यांनी जी सत्ता घालवली त्याच्यानंतर जो सत्ताधारी पक्ष त्या ग्रामपंचायतीवरती कारभार करत होता, जो सरपंच कारभार करत होता, त्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे या 2.5 वर्षामध्ये खरोखरच लोकांची गैरसोय झाली आणि विकास खऱ्या अर्थाने या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्येच फुटलाय. हे मी नव्हे तर पूर्ण जवळजवळ आपली 6,800 मतदार आहेत आणि लोकसंख्या तर 10,000 असेल. त्या सगळ्या लोकसंख्येला माहिती आहे का हा विकास कोणाच्या कार्यकाळामध्ये थांबलाय. मग ती जबाबदारी ती त्यांचीच आहे आणि त्या लोकांमुळेच नक्कीच विकास थांबलाय हे मी सांगू इच्छितो. कारण ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत बांधायला सुद्धा 40-40, 50-50 लाख रुपये पडून असताना ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुदळ आपल्याला मारता आली नाही किंवा ग्रामपंचायतीचं कार्यालयासाठी भूमिपूजन करता आलं नाही. रोडचे पैसे आपल्याकडे काही पडून होते, त्या रोडचे पण वर्क ऑर्डर निघाले नाही, वर्क ऑर्डर थांबल्या किंवा टेंडर झाली नाही, याला द्यायचं का त्याला द्यायचं, मग हा माझ्या जवळचा का तो माझ्या जवळचा, या अनुषंगाने मध्ये तिथं आमची आणि त्यांची विरोधकांची तुतुमयमय झाली. त्याच्यामध्ये त्या वर्क ऑर्डर थांबल्यामुळे आपल्या गावचा विकास झाला नाही. ही इत्थंभूत माहिती लोकांना पण अण्णासाहेब माहिती. त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्यांच्यामुळे विकास थांबलाय किंवा जे पदाधिकारी आता सरपंच पदावर होते किंवा त्यांचे ते सदस्य ग्रामपंचायत खाली होते, त्या लोकांमुळे हा विकास थांबलेला आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारायची. मतदार येणाऱ्या कार्यकाळामध्ये 5 तारखेला मतदान करून बेल्हे ग्रामपंचायतीवरती एक हाती सत्ता राजाभाऊंच्या पॅनेलला देणार. संगीता विजय घोडके सरपंच होणार आणि आमचे 17 सदस्य मतदार निवडून आणणार. हे तुम्हाला 6 तारखेला नक्कीच कळेल.